आपल्याला जीवनामध्ये जे काय हवं आहे हे आपल्याला मिळावं म्हणून युनिवर्स नेहमी आपल्याबरोबर काम करत असतो. तो नेहमी आपली मदत करत असतो. पण आपल्याला जे हवं आहे हे आपल्याला मिळण्यासाठी आपण ते डिझर्व करतो की नाही हे सुद्धा युनिवर्स टेस्ट करत असतो. आणि जेव्हा आपण ही टेस्ट पास करतो तेव्हा युनिवर्स आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी अगदी आपल्याला इझिली देत असतो. या कुठल्या टेस्ट आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. नमस्कार, मी स्मिता निराळे. मी लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच आहे आणि स्मिता निराळे लॉ ऑफ अट्रॅक्शन या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. या चॅनलवरचे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा. आता आपल्याला जीवनामध्ये बरंच काही हवं असतं आणि हे मिळावं म्हणून आपण खूप धडपड करत असतो. पण कधी कधी ते आपल्याला मिळत नाही आणि मग आपण नाराज होतो. आपल्याला असं वाटतं का नाही मिळत. कधी कधी असं होतं की अगदी हातातोंडाशी आलेला घास निघून जातो. म्हणजे समजा तुम्हाला जॉब हवा असेल, जॉब अपॉर्च्युनिटीज येतात, अगदी मिळणार असतो पण काहीतरी होतं आणि जॉब हातातून निघून जातो. काही जणांना लग्न करायचं असतं, लग्न अगदी ठरतं, सगळं फिक्स होतं आणि काहीतरी कारण घडतं आणि ते लग्न कॅन्सल होतं. असं तुम्ही बघितलंय का? असं होत असतं याचा अर्थ तुम्ही जे काय करत असता हे तुम्ही अगदी बरोबर करत आहात. तुम्ही राईट ट्रॅकवर आहात. फक्त आणखी थोडे प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणजे तुम्हाला जे हवं आहे त्या गोष्टीशी, त्या गोलशी तुम्ही अलाइन व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचे विचार, तुमचं थिंकिंग, तुमचे इमोशन्स आणि तुमच्या ॲक्शन्स या त्या गोलबरोबर मॅच झाल्या पाहिजेत. तुमचे जे प्रयत्न असतात हे असे चालू ठेवायला पाहिजे. जेव्हा ते या गोष्टी मॅच होतात तेव्हा तुमचं जे काय गोल आहे हे तुमच्याकडे अट्रॅक्ट होतं. मग तुम्हाला जे हवं आहे ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहता की तुम्ही प्रयत्न सोडून देता, हे युनिवर्स टेस्ट करत असतो. म्हणून अगदी हातातोंडाशी जेव्हा तुम्हाला जे हवं आहे ते येत असतं आणि तुम्ही नाराज होऊन ती गोष्ट सोडून देता, प्रयत्न करणं सोडून देता, तर तसं न करता तुम्ही जे काय करत आहात ते अजून करत राहा. तुम्ही राईट ट्रॅकवर असता. फक्त तुमचं ट्युनिंग तुमच्या गोलबरोबर व्हायचं बाकी असतं. जेव्हा तुम्ही हे प्रयत्न करत राहता तेव्हा तुमच्या फ्रिक्वेन्सीचं, म्हणजेच तुमच्या विचारांचं, तुमच्या ॲक्शन्सचं, तुमच्या इमोशन्सचं ट्युनिंग तुमच्या गोल बरोबर होतं आणि तुमचं गोल तुमच्याकडे इझिली अट्रॅक्ट होत असतं. युनिवर्स दुसरी जी टेस्ट घेतो, दुसरी जी परीक्षा घेतो आपली, ते म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते थोडंसं देतो. त्याचं अगदी थोडंसं आपल्याला देत असतो. म्हणजे समजा एखाद्याला 1,00,000 रुपये मॅनिफेस्ट करायचे असतील तर त्याला तो फक्त 10,000 देईल आणि तो बघेल की ही व्यक्ती थोडंसं मिळाल्यावर कशी रिॲक्ट करते. हे थोडंसं मिळालं म्हणून ग्रेटफुल राहते की एवढंच मिळालं म्हणून अनग्रेटफुल राहते. हे युनिवर्स नेहमी टेस्ट करत असतो. म्हणून युनिवर्सकडून जे काही मिळालेलं असतं, थोडं असेल, कसंही असेल, तुमच्या आवडीचं असेल, नसेल, पण जे काय मिळालेलं आहे त्याच्यासाठी नेहमी ग्रेटफुल राहायला पाहिजे. आणखी एक गोष्ट असते की युनिवर्सनी जे काय दिलं आहे त्याची आपण किती व्हॅल्यू करत असतो. म्हणजे समजा युनिवर्सकडे आपण 1,00,000 रुपये मागितलेत आणि 10,000 मिळाले. ते 10,000 रुपये आपण कसे हँडल करतो, कुठेही कसे खर्च करून टाकतो, त्याची किंमत ठेवत नाही की ते केअरफुली हँडल करतो, त्याचा उपयोग करत असतो, हे युनिवर्स पाहत असतो. किंवा रिलेशनशिपमध्ये आता कोणाला लग्न करायचं असेल, लग्न झाल्यावर पार्टनरशी ती व्यक्ती कशी वागत असते, की पार्टनरला टेकन फॉर ग्रांटेड धरत असते आणि मग असं केलं तर ते रिलेशनशिप पुढे टिकत नसतं. तर युनिवर्स नेहमी टेस्ट करत असतो की तुम्हाला जे काही मिळालेलं आहे हे तुम्ही कसं हँडल करता आणि तुम्ही त्याच्यासाठी ग्रेटफुल राहता की नाही. म्हणून युनिवर्सकडून जे काय मिळालेलं असतं त्याच्यासाठी आपण नेहमी ग्रेटफुल राहिलं पाहिजे आणि ते चांगल्या प्रकारे हँडल केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण नेहमी कृतज्ञ राहिलं पाहिजे. युनिवर्स आपली तिसरी जी टेस्ट घेतो, तिसरी जी परीक्षा घेत असतो, ती म्हणजे लाईफमध्ये कधी कधी चॅलेंजिंग सिच्युएशन्स आपल्याला देतो आणि मग अशा वेळेला असं वाटतं हे माझ्या लाईफमध्ये का आलं, वाय मीच का, मला हे का सहन करावं लागतंय, असं आपण विचार करायला लागतो. आणि जेव्हा आपण असा विचार
करायला लागतो तेव्हा आपण या टेस्टमध्ये फेल होत असतो. युनिवर्स जे काही आपल्याला देतो त्याच्यामागे काहीतरी कारण असतं. जर चॅलेंजिंग सिच्युएशन लाईफमध्ये आली असेल तर याचा अर्थ त्याच्यातून युनिवर्स आपल्याला काहीतरी शिकवायचा प्रयत्न करत आहे. ते काय आहे हे ओळखून ते लाईफ लेसन्स आपण घेतले पाहिजेत. त्याच्यातून आपल्याला काय शिकता येईल हे पाहिलं पाहिजे. आणि कधी आपला फोकस जो आहे हा सोल्युशनवर ठेवला पाहिजे. जर चॅलेंजेसवर फोकस ठेवला की हे चॅलेंज माझ्या लाईफमध्ये का आलं असा आपण विचार करत राहिलो आणि आपला फोकस चॅलेंजवर ठेवला तर ते जे काही चॅलेंजेस असतात तेच आणखी वाढत जातात. कारण आपला फोकस जिथे असतो त्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये एक्सपांड होत असतात, वाढत असतात. म्हणून कधी चॅलेंजिंग सिच्युएशन युनिवर्सने आपल्याला दिली तर नेहमी त्याच्यातून काय शिकता येईल हे पाहायला पाहिजे आणि त्याचं काय सोल्युशन आहे याच्याकडे फोकस ठेवला पाहिजे. जेव्हा आपला फोकस सोल्युशनकडे जाईल तेव्हा आपल्याला सोल्युशन मिळेल आणि आपण इझिली त्याच्यातून बाहेर येऊ आणि हे युनिवर्सला नक्कीच आवडेल. युनिवर्स आपली जी आणखी एक परीक्षा घेत असतो, चौथी जी टेस्ट घेत असतो ती म्हणजे आपण एखादी गोष्ट काहीतरी चांगली करत असतो, सगळं सुरळीत चाललेलं असतं आणि कोणीतरी येऊन आपल्याला सांगतं की हे तू काय करतेस किंवा काय करतोयस ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे, ह्याच्यामध्ये सक्सेस मिळणार नाही, हे खूप कठीण आहे, अमुक लोकांनी हे केलं होतं आणि ते अनसक्सेसफुल झाले, त्यांना ह्याच्यामध्ये खूप नुकसान झालं, ह्याच्यामध्ये वेळ जाईल, पैसा देईल, तू हे सोडून दे, असं कोणीतरी येऊन आपल्याला सांगतं. मग अशा वेळेला युनिवर्स आपली परीक्षा घेत असतो की आपण त्या लोकांच्या सांगण्यावर विश्वास ठेवतो की स्वतःवर विश्वास ठेवत असतो. आपल्याला जे करायचं आहे हे आपण करत राहतो, त्याच्यामध्ये पुढे जातो की लोकांनी जे काही आपल्याला सांगितलेलं असतं की हे बंद करून टाक, हे चांगलं नाही आहे, त्या लोकांच्या सांगण्यावर विश्वास ठेवत असतो. लोक जे काही सांगत असतात की हे कठीण आहे, हे जमणार नाही, हे ॲक्च्युली त्यांच्या आतमध्ये असतं, हा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. म्हणजे त्यांना ती गोष्ट जमणार नसते, त्यांच्यासाठी ती गोष्ट कठीण असते, म्हणून ते लोक येऊन आपल्याला असं सांगत असतात. त्यांच्यासाठी ते कठीण असतं म्हणून आपल्यासाठी ते कठीण असेल असं अजिबातच नसतं. म्हणून अशा वेळेला युनिवर्स आपली ही परीक्षा घेत असतो, ही टेस्ट घेत असतो की तुमचा तुमच्यावर किती विश्वास आहे, आपल्या मतांवर, आपल्या स्वतःच्या डेडिकेशनवर तुमचा किती विश्वास आहे, तुम्ही एखादी गोष्ट किती विश्वासाने करताय, किती डेडिकेशनने करताय. जर तुम्ही ती अशीच करत राहिलात स्वतःच्या गोष्टींवर, स्वतःच्या ॲबिलिटीवर विश्वास ठेवून तर युनिवर्स नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये मदत करतो आणि गोल जे आहे हे कंप्लीट होत असतं, मॅनिफेस्ट होत असतं. जेव्हा लोक आपल्याला असं काही चुकीचं सांगत असतात ते नेहमी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिलं पाहिजे आणि नेहमी आपला स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्याला जे बरोबर वाटतं तेच करत राहिलं पाहिजे पूर्ण डेडिकेशननी. आणि मग युनिवर्स आपलं जे गोल आहे हे नक्कीच कंप्लीट करत असतो, आपल्याला त्याच्यामध्ये मदत करत असतो. युनिवर्सची आपली आणखी एक परीक्षा घेत असतो, 5वी जी टेस्ट असते ती म्हणजे आपला कुठल्या तरी एरियामध्ये काहीतरी लॉस होत असतो आणि जेव्हा लॉस होतो, आपण काहीतरी गमावतो तेव्हा सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं आणि हीच खरी परीक्षा असते. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडून निघून जाते, आपला तो लॉस होत असतो तेव्हा आपण कसे स्वतःला सांभाळतो, आपले इमोशन्स कसे सांभाळतो हे युनिवर्स टेस्ट करत असतो. युनिवर्सच्या दृष्टीने किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या दृष्टीने युनिवर्समधल्या सगळ्या गोष्टी एनर्जी असतात आणि ही जी एनर्जी असते ही कधीही संपत नसते, ही संपतही नाही, नवीन क्रिएटही होत नसते, ही नेहमी ट्रान्सफॉर्म होत असते, एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्म होत असते. मग जो काही लॉस झालेला असतो ती सुद्धा एक एनर्जी असते आणि ती नक्कीच दुसऱ्या एनर्जीनी ट्रान्सफॉर्म होत असते, जागा घेत असते दुसऱ्या एनर्जीने. म्हणजे समजा काहीतरी हरवलं तर ती जी जागा असते, ते जे रिकामं पण असतं, तो जो हॉलोनेस असतो हा कशाने तरी भरून येणार असतो, हा आपण विश्वास ठेवायला पाहिजे. कारण हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक महत्त्वाचा लॉ आहे. हा लॉ युनिवर्सनेच बनवलेला आहे. कुठलीही गोष्ट निघाली की तिथे काहीतरी येतं ती जागा ऑक्युपाय करण्यासाठी. म्हणून कुठलाही लॉस झाला
तरीसुद्धा त्यावेळेला आपण शांत राहायला पाहिजे आणि युनिवर्सवर हा विश्वास ठेवला पाहिजे, हा ट्रस्ट ठेवला पाहिजे की काहीतरी गेलं आहे तर काहीतरी तिथे येणारच आहे. हे नेहमी एक्सचेंज ऑफ एनर्जी असतं, एनर्जी ट्रान्सफॉर्म होत असते. कारण एनर्जी कधीच संपतच नसते, ती संपू शकतच नाही. युनिवर्समधली एनर्जी नेहमी कॉन्स्टंट असते, ती फक्त फिरत असते, ट्रान्सफॉर्म होत असते. एक एनर्जी गेली तर दुसरी एनर्जी त्याची जागा घेत असते. म्हणून कधी लाईफमध्ये कुठल्याही प्रकारचा लॉस झाला तर नेहमी शांत राहायला पाहिजे, युनिवर्सवर ट्रस्ट करायला पाहिजे आणि काहीतरी गेलं आहे तर काहीतरी माझ्या लाईफमध्ये येईल, ते रिप्लेस होईल, या गोष्टीवर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि जेव्हा आपण ही टेस्ट पास करतो तेव्हा युनिवर्स आपल्याला जे हवं आहे ते त्या जागी आपल्याला देत असतो. म्हणजे आपलं गोल जे असतं ही सुद्धा एक एनर्जी असते. काहीतरी लूज केलं तर आपलं जे गोल असतं हे त्या ठिकाणी रिप्लेस होत असतं. ती एनर्जी त्या ठिकाणी रिप्लेस होत असते आणि आपलं मॅनिफेस्टेशन होत असतं. तर युनिवर्स अशा प्रकारे आपल्याला टेस्ट करत असतो. या वेगळ्या वेगळ्या टेस्ट आहेत, या सगळ्याच टेस्ट आपल्याला एका वेळेला द्याव्या लागतात असं नाही आहे. ह्याच्यातल्या कुठलीही गोष्ट आपल्या लाईफमध्ये घडू शकते. पण जेव्हा ही गोष्ट घडत असते तेव्हा आपण काय रिॲक्ट करतो, कसे रिॲक्ट करतो, स्वतःला कसं सांभाळतो किंवा काय इमोशन्स त्याला देतो, काय एनर्जी त्या गोष्टींना देतो, हे महत्त्वाचं असतं. याच गोष्टींवरून युनिवर्स आपल्याला टेस्ट करतो आणि आपण या गोष्टीमध्ये पास झालो, या परीक्षेमध्ये पास झालो, ते युनिवर्स आपल्याला जे हवं आहे ते खूप इझिली देतो, खूप आनंदाने देतो. ॲक्च्युली युनिवर्स नेहमीच तयार असतो आपल्याला सर्व काही देण्यासाठी आणि तो आपली मदतही करत असतो. पण आपलंच त्याच्याकडे लक्ष नसतं. आपण चुकीच्या इमोशन्समध्ये असतो, चुकीच्या विचारांमध्ये असतो आणि तो जी काही आपली टेस्ट घेत असतो त्याच्याकडे आपलं लक्षच नसतं. आपण ती टेस्ट आहे असं पाहतच नाही. आपल्याला त्याच्यातून काय शिकायचं आहे हे आपण पाहतच नाही आणि आपण कधी-कधी त्या टेस्टमध्ये फेल होतो आणि मग आपलं मॅनिफेस्टेशन लांबत जातं. म्हणून आता मी जे काही 5 पॉईंट्स सांगितले ह्याच्यापैकी काही तुमच्या लाईफमध्ये घडत असेल तर घाबरून जाऊ नका. ही एक टेस्ट आहे असं समजा. ती पार करा आणि तुम्हाला जे हवं आहे ते नक्कीच तुमच्या लाईफमध्ये इझिली येईल आणि अगदी लवकर येईल. युनिवर्स आपल्याला कसं टेस्ट करत असतो, ते कसं आपण पास केलं पाहिजे, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा. आमचा व्हॉट्सअप ग्रुप अजून जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. या ग्रुपमध्ये तुम्हाला आमच्या फ्री वर्कशॉपची झूम लिंक मिळत असते आणि तुमचे गोल्स आणि तुमचे ड्रीम्स पूर्ण व्हावेत म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरत राहा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.